नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रजच्या पंचशिला इंगोले यांना भरघोस मतांनी निवडून येण्याचा विश्वास. नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पंचशिला वाल्मिक इंगोले यांनी आपण भरघोस मतांनी निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक पदाचे अनेक उमेदवार निवडून येऊन बहुमताचा आकडा पार करून नगर परिषद दिग्रज काबीज करणार असल्याचे पंचशिला वाल्मिक इंगोले यांनी यावेळी म्हटले. मी पंचशिला वाल्मिक इंगोले. मी MA BEd MA मी मराठी आणि पॉलिटिकल सायन्समध्ये केलेलं आहे. मी मोनाबाई कन्या शाळेमध्ये 38 वर्ष 6 महिने सेवा दिलेली आहे. पर्यवेक्षक या पदावरून मी निवृत्त झालेली आहे. यानंतर माझा कालावधी हा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये गेलेला आहे. खूप मोठा कालावधी. माझं महिलांचं संघटन आहे. विद्यादानाचं कार्य मी सतत अविरतपणे माझं सुरू होतं. मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामार्फत खासदार साहेब संजय भाऊ देशमुख यांनी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे. आणि म्हणून मी सर्व नागरिकांना एक माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे खासदार साहेबांनी, तर मी सर्व नागरिकांना दिग्रजमधील सांगू इच्छिते की मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा ही विनंती. धन्यवाद. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मधून तुम्ही होत्या असं तुम्ही आता सांगितलं. हो. या क्षेत्रामध्ये असताना राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण का करावं असं वाटलं तुम्हाला? मला असं वाटलं, मी शैक्षणिक कार्य केलेलं आहे, विद्यादानाचं कार्य केलेलं आहे. हजारो विद्यार्थी माझ्या हातातून घडलेले आहे. बऱ्याच ठिकाणी चांगल्या पदावर माझ्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यातूनच माझी समाजाशी ओळख झालेली आहे. विद्यार्थिनी मुलं म्हटल्यानंतर त्यांचे पालक आले. पालकांशी माझा संपर्क यायचा आणि त्यांच्यासोबत माझं बराचसा संवाद व्हायचा. पालक भेटीमधून मुलांचे काही अडचणी असायच्या, समस्या असायच्या, त्या अनुषंगाने मला समाजामध्ये वावरण्याची एक संधी मिळाली. आणि मी एक स्त्री असल्यामुळे स्त्रियांचं एक सक्षमीकरण व्हावं, संघटन असावं, तर मी महिलांसाठी सुद्धा समाजामध्ये कार्य करीत राहिले. आणि त्यातूनच मला एक राजकीय क्षेत्रामध्ये की ज्या विविध योजना असतात नागरिकांसाठी, तर त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी मला असं वाटलं की राजकीय क्षेत्रामध्ये यावं आणि म्हणून मी राजकीय क्षेत्रामध्ये आलेली आहे. आता तुम्ही दिग्रज शहरामध्ये फेरफटका मारला, लोकांना मतदानाची अपील केली. तर ज्यावेळेस तुम्ही मतदान मागत होते त्यावेळेस लोकांच्या अशा काय समस्या भेडसावणाऱ्या दिसल्या तुम्हाला? मला लोकांनी, मी जेव्हा प्रचारासाठी जात होते तर लोकांनी मला बऱ्याचशा समस्या सांगितल्या. आमच्या घरासमोरील नाल्या आहे, ते बरोबर नाल्या गटारे स्वच्छ केल्या जात नाही. जिकडे तिकडे दुर्गंधी येत होती. त्यांच्या स्वास्थ्यावर थोडा, आमच्या स्वास्थ्यावर त्यांचा परिणाम होताना मला जाणवत होता. आणि कचरा जिकडे तिकडे घाण साचलेली असायची. त्यामुळे मला म्हणजे असं कसं तरी वाटायचं की ह्या समस्या ऐकून मला माझं मन हेलावून जायचं की ह्या समस्या आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने सोडवू शकू, असं मला माझ्या मनाशी मी ठाम निर्णय केलेला होता. आणि आता मतदार जे आहेत त्यांनी तुम्हाला का मतदान द्यावं? काय तुमच्या नागरिकांसाठी, मतदारांसाठी अपेक्षा, म्हणजे त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करतात? त्यांच्या अपेक्षा मी त्यांच्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन, वार्डामध्ये जाऊन लोकांपर्यंत, तळागाळातील जे लोक आहे, अत्यंत गरीब आहे की त्यांना एकदा म्हणजे कष्ट केल्यानंतर, एक कामाला गेल्यानंतरच त्यांना जेवण मिळते, असे कष्टकरी जे लोक आहेत, तर त्यांच्यापर्यंत मला काही शासनाच्या योजना न्याव्यात असं मला वाटते. की त्यांच्यासाठी घरकुल असावं किंवा पाण्याची व्यवस्था असावी, नियमित पाणी पुरवठा असावा, अशा बऱ्याचशा समस्या मला जाणवत होत्या. तर त्या आपण पूर्ण करण्यासाठी अनेक त्यांच्यासाठी उपाययोजना कराव्यात असं मला वाटायचं. तुम्ही प्रचार दौरा चालू केला आणि त्या प्रचार दौऱ्यामध्ये काय तुम्हाला वाटते की तुमची पोझिशन, म्हणजे तुमच्या पक्षाची, इतर 25 उमेदवाराची, तुमच्यासह अंदाजे काय वाटते की काय निवडून येण्याचे कसे चान्सेस? मला असं वाटते, माझं संपूर्ण दिग्रजभर
मी जवळपास 38 वर्ष 6 महिने एवढी सेवा केलेली आहे. म्हणजे जवळपास मी 40 वर्ष सेवा केलेली आहे. तर पूर्ण दिग्रसमध्ये माझी ओळख आहे. प्रत्येक 2-3 घरानंतर माझे विद्यार्थिनी दिनबाई मोहनाबाई शाळेचे पोहोचलेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या आई वडिलांशी माझा संपर्क आहे, पालकांशी संपर्क आहे आणि मला एक विश्वास वाटतो की 40 वर्षाचा माझा अनुभव आहे. मी घरात राहणारी बाई नाही, स्त्री नाही, मी एक शिक्षिका म्हणून कार्य केलेलं आहे. माझं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हे सतत कामकाज सुरू असायचं. खेड्यापाड्याचे विद्यार्थी, गावातले विद्यार्थी, हे सगळे पालक, गोरगरीब ते उच्चवर्णीय पर्यंत सगळ्यांशी माझी ओळख आहे, माझा संपर्क आहे आणि म्हणून मला असा विश्वास वाटते की मी हे कार्य नक्कीच नागरिकांसाठी करू शकते आणि करू शकेल. आणि म्हणून मला असं वाटते की आपण विजयी व्हावं. विजयी होण्याची लक्षणं ही मला जाणवते. अंदाजे तुम्हाला किती मताधिक्य मिळेल विरोधी उमेदवारापेक्षा, आणि 25 पैकी तुमचे नगरसेवक पदाचे उमेदवार अंदाजे किती निवडून येतील असं वाटतंय? मला असं वाटते जवळपास 25 पैकी 25ही यायला पाहिजे असा माझा अंदाज आहे. आणि तुम्हाला किती मताधिक्याने विजयी तुम्ही होऊ शकता? मला ही जे विजयी म्हणजे आता 40, 37, 38 लोकसंख्या, 1000 लोकसंख्या आहे आपल्या दिग्रसमध्ये, तर 30च्या जवळपास मिळावं असं मला वाटते. धन्यवाद. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.